नमस्कार, मी शिवानी स्वामी. मी तुम्हाला आज भूगोलामधली एक थेरी आहे, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी हा जो सिद्धांत आहे हा वॅगनर या शास्त्रज्ञाने 1912मध्ये जर्मन या भाषेत मांडलेला आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की 200 ते 300 मिलियन वर्षांपूर्वी एक मोठा, आता जे आपल्याला वेगवेगळे 7 खंड दिसतात ना, ते खंड नव्हते. एक मोठा भूखंड होता, त्याचं नाव होतं पॅन्जिया. त्याच्या सराउंडेड एक महासागर होता, त्याचं नाव होतं पॅन्थलासा. काही वर्षानंतर, काही हजारो वर्षानंतर असं झालं, हा जो पॅन्जिया जो भूखंड होता तो 2 भागामध्ये डिवाईड झाला. एक भाग उत्तरेला गेला आणि एक भाग दक्षिणेला गेला आणि त्याच्यामध्ये टेथिस हा समुद्र निर्माण झाला. जो उत्तरेला गेलेला भाग आहे ना त्याला अंगारा लँड किंवा लॉरेशिया लँड असं म्हटलं गेलं आणि जो दक्षिणेचा जो भाग आहे ना त्याला गोंडवाना लँड म्हटलं गेलं. जो उत्तरेचा जो भाग होता ना त्याच्यामध्ये नॉर्थ अमेरिका, युरोप आणि आहे आपला आशिया खंड, हे 3 होते. नॉर्थ उपखंडामध्ये होतं. तर साऊथ उपखंडामध्ये काय काय होतं तर साऊथ अमेरिका, साऊथ आफ्रिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया. परत काही हजारो वर्षानंतर असं झालं की हे जे उपखंड आहेत हे वेगवेगळे, ह्याच्यातून अजून भाग निर्माण झाले आणि हे वेगवेगळ्या दिशेला सरकले गेले आणि त्याच वेळेस इंडिया आहे तो दक्षिणेकडून अति उत्तरेला येऊन आशिया खंडाला जाऊन धडकला. मग तुमच्या मनात आता हा एक प्रश्न आला असेल की जो इंडिया साऊथमध्ये होता, जो इतका उत्तरेला जाऊन आशिया खंडापर्यंत गेला, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल. कसा काय गेला तर ऑब्व्हियसली त्याच्या पाठीमागे एक कारण आहे. त्याचबरोबर ते कारण मी तुम्हाला सांगणार आहे. पण ही जी वॅगनारचा हा जो सिद्धांत आहे ना तर त्याला लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स काय आहेत की त्यांनी काय सांगितलं, ड्रायव्हिंग फोर्स त्यांनी ॲक्च्युली सांगितलेला नाही आहे. ते काय म्हणतायत की ग्रॅव्हिटेशनल पूल ऑफ सन आणि मूनमुळे हे जे उपखंड वेगवेगळ्या दिशेला सरकले गेलेत ना त्याचं कारण आहे ग्रॅव्हिटेशनल पूल ऑफ सन अँड मून. पण हे चुकीचं आहे. सो ॲक्च्युअल कारण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जो इंडिया साऊथमधून एवढा उत्तरेला गेला कसं काय, त्याचं कारण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो कीप वॉचिंग. थँक्यू.